पुन्हा आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. आपल्याला माहित आहे, की इंग्रजीमध्ये अनेक वाक्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय म्हटलं मी? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हा देखील वाक्याचा एक प्रकार आहे. आता या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतात. काय म्हणतात? आज्ञार्थी. या आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केली जाते, सल्ला दिला जातो, उपदेश केला जातो, म्हणजे थोडक्यात आज्ञा केली जाते. तर या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणतात. या आज्ञार्थी वाक्याची देखील आपण निगेटिव्ह वाक्य तयार करून, म्हणजे नकारात्मक वाक्य तयार करून इंग्रजी बोलू शकतो. लक्षात घ्या बरं का. इंग्रजी बोलू शकतो. कोणत्या वाक्य प्रकाराचे निगेटिव्ह सेंटेन्स आपण शिकणार आहोत? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची एक अजून खास गोष्ट म्हणजे या इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नसतो, म्हणजे कर्ता नसतो. या आज्ञार्थी वाक्याची सुरुवात नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते, म्हणजे V1 ने होते. मग क्रियापदाच्या पहिल्या रूपाने देखील या वाक्याची सुरुवात जरी होत असली, तरी या वाक्यांचे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य आपण बनवू शकतो. बघा, आपण अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. मी कोणत्याही प्रकारची कठीण भाषा न वापरता माझ्या स्वतःच्या वैयक्तिक भाषेत मी आपल्याला एक्सप्लेन किंवा समजवण्याचा प्रयत्न करत आहे. समजा तुम्ही एक वाक्य घेतलं, स्पीक इंग्लिश. स्पीक इंग्लिश, राईट? फुल स्टॉप. हे वाक्य आहे. वाक्य आहे. मग तुम्ही म्हणणार या वाक्यामध्ये तर कर्ता नाहीये, हे वाक्य कसं? मी काय म्हटलं? हे आज्ञार्थी वाक्य आहे, कारण या वाक्यामध्ये कर्ता नसतो. स्पीक इंग्लिश म्हणजे इंग्रजी बोला किंवा इंग्रजीत बोला. पण जर आपल्याला असं म्हणायचं असेल, लक्षात घ्या बरं का, इंग्रजीत बोलू नका, तर कसं येईल बघा? डोंट स्पीक इंग्लिश. डोंट स्पीक इंग्लिश. म्हणजे तुमचं मूळ वाक्य काय आहे? स्पीक इंग्लिश, इंग्रजीत बोला किंवा इंग्रजी बोला. पण तेच वाक्य तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणजे नकारार्थी वाक्यामध्ये काय कसं बोलू शकतात? डोंट स्पीक इंग्लिश. म्हणजे स्पीक या शब्दाच्या अगोदर आपण काय शब्द वापरलेला आहे? डोंट. मग डोंट वापरून ते वाक्य निगेटिव्ह होते. हेच वाक्य तुम्ही अशा पद्धतीने देखील बोलू शकतात. नॉट टू स्पीक इंग्लिश. डोंटच्या जागेवर नॉट टू स्पीक इंग्लिश. म्हणजे स्पीक इंग्लिश हे वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह फॉर्म मध्ये बोलायचं असेल, तर आपण बोलू शकतो डोंट स्पीक इंग्लिश. डोंट शब्द वापरायचे नसेल तर नॉट टू स्पीक इंग्लिश, राईट? अजून एक वाक्य घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला समजेल. समजा मी एक वाक्य घेतलं, कम हिअर, राईट? इकडे या. कम हिअर, इकडे या. मला जर असं म्हणायचं असेल इकडे येऊ नका, तर मी म्हणेन डोंट कम हिअर. बघा, लक्षात घ्या. कम हिअर म्हणजे इकडे या, पण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये बोलायचं असेल तर डोंट कम हिअर. आपण असं देखील बोलू शकतो, नॉट टू कम हिअर, राईट? नवनवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आणि आपण लवकर इंग्रजी बोलू शकतो. बघा, मी असं म्हणू शकतो, वॉक स्लोली. स्लोली, वॉक स्लोली, हळूवार चला. पण मला जर असं म्हणायचं असेल, हळूवार चालू नका, म्हणजे डोंट डोंट वॉक डोंट वॉक स्लोली, म्हणजे हळूवार चालू नका. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, नॉट टू वॉक स्लोली, राईट? त्याच्यानंतर अजून एक वाक्य घेऊ शकतो मी, बघा, गो देअर.
तेथे जा. गो देअर. तेथे जा. राईट. पण मला जर असं म्हणायचं असेल तेथे जाऊ नका, तर मी असं म्हणेन डोंट गो देअर. तिथे जाऊ नका. राईट. डोंट गो देअर. किंवा असं पण म्हणू शकतो तुम्ही नॉट टू गो देअर. राईट. अजून एक वाक्य बघा. आपण काय बघत आहोत? आज्ञार्थी वाक्याचे निगेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य कसे तयार करतात. राईट. बघा, टीच प्रॉपरली म्हणजेच काय? व्यवस्थित शिकवा किंवा व्यवस्थित अध्यापन करा. मला जर असं म्हणायचं असेल व्यवस्थित अध्यापन करू नका, तर मी म्हणेन डोंट टीच प्रॉपरली. म्हणजे व्यवस्थित शिकवू नका किंवा व्यवस्थित अध्यापन करू नका. राईट. किंवा नॉट टू टीच प्रॉपरली. त्याच्यानंतर बघा, सीट हिअर. येथे बसा. आपण म्हणतो ना कोणाला, येथे बस, माझ्या जवळ बस, या अर्थाने येथे बसा. पण येथे बसू नका असं जर म्हणायचं असेल तर डोंट सीट हिअर. राईट. बघा, डोंट सीट हिअर किंवा नॉट टू सीट हिअर अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, अजून एक वाक्य घेऊ शकतो आपण. चेंज युअर शर्ट. तुझे शर्ट बदल असं म्हणतो ना आपण. तुझं शर्ट बदल किंवा तुमचे शर्ट बदला. पण मला जर असं म्हणायचं असेल तुमचे शर्ट बदलू नका. बघा, डोंट चेंज युअर शर्ट. राईट. किंवा आपण असं पण म्हणू शकतो नॉट टू चेंज युअर शर्ट. अजून एक वाक्य घेऊ शकतो बघा. राईट. शिका. आय एम टीचिंग यू इंग्लिश टू स्पीक बाय डिफरंट वेज, टू स्पीक बाय सेव्हरल वेज. राईट. And after that you can develop your communication skill. After that you can develop your speaking skill. Am I right? बघा, आपण अजून एक वाक्य घेऊ शकतो. ओपन द डोर. दरवाजा उघडा. पण मला जर असं म्हणायचं असेल दरवाजा उघडू नका, तर हे वाक्य कसं येईल बघा. डोंट ओपन द डोर. राईट. किंवा नॉट टू ओपन द डोर असं पण म्हणू शकतात. डोंटच्या जागेवर नॉट टू सुद्धा वापरू शकतात. अर्थ सारखा होईल, अर्थात बदल होणार नाही. त्याच्यानंतर शेवटचे वाक्य बघा. क्लोज द विंडो. खिडकी बंद करा. राईट. पण मला असं म्हणायचं असेल खिडकी बंद करू नका, तर मी काय म्हणेन डोंट 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 क्लोज द विंडो. खिडकी बंद करू नका. किंवा हे वाक्य आपण असं पण म्हणू शकतो नॉट टू क्लोज द विंडो. राईट. एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा, आय एम रिपीटिंग द सेम थिंग्स. आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून होते. मग बघा, स्पीक, कम, वॉक, गो, टीच, सीट, चेंज, ओपन अँड क्लोज. These are the first form of main verb. ही क्रियापदाची मुख्य रूप आहेत. आणि मी काय सांगितलं तुम्हाला, क्रियापदाच्या मुख्य रूपाने आज्ञार्थी वाक्याची सुरुवात होते. पण या सर्व वाक्यांचे आपण निगेटिव्ह वाक्य म्हणू शकतो. कसं? स्पीक इंग्लिश. इंग्रजीत बोला. डोंट स्पीक इंग्लिश. इंग्रजी बोलू नका किंवा इंग्रजीत बोलू नका. कम हिअर. इकडे या. डोंट कम हिअर. इकडे येऊ नका. वॉक स्लोली. हळूवार चाला. डोंट वॉक स्लोली. हळूवार चालू नका.
गो देअर तिकडे जा, डोंट गो देअर तिकडे जाऊ नका. टीच प्रॉपरली व्यवस्थित शिकवा, डोंट टीच प्रॉपरली व्यवस्थित शिकू नका. सीट हिअर येथे बसा, डोंट सीट हिअर येथे बसू नका. चेंज युअर शर्ट, तुमचे शर्ट बदला, डोंट चेंज युअर शर्ट, तुमचे शर्ट बदलू नका. ओपन द डोर, दरवाजा बंद करा, डोंट ओपन द डोर, दरवाजा बंद करू नका. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा, डोंट क्लोज द विंडो, खिडकी बंद करू नका. तर बाय दिस वे यू कॅन टेक thousands of sentences which are in relation to imperative one. आज्ञार्थी वाक्याची अशी हजारो वाक्य तुम्ही घेऊ शकता. अँड यू कॅन मेक प्रॅक्टिस अलॉट डे बाय डे. दररोज तुम्ही खूप काही सराव करू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बिनधास्त इंग्रजी बोला.